सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातून सगळ्यात मोठी घडामोड. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी फडणवीस यांच्या नाकात दम आणला. मुंबईसह देशभरामध्ये अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदी घाबरले. मुंबईतून दिल्ली हादरली. ठाकरे बंधूंनी असं काय केलं की ज्याने सध्या दिल्लीच्या बुडाला आग लागली. मित्रांनो, सविस्तर बातमी बघून घेऊया. आपण जर ठाकरे प्रेमी असाल, ठाकरे ब्रँड असाल, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघावाच लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी ठाकरे ब्रँड फक्त आणि फक्त रस्त्यावरती आला. असंख्य पक्ष मुंबईमध्ये आहेत, मात्र मुंबईतून सर्वसामान्यांच्या पोरांच्या कॉलरला देखील धक्का लागला पाहिजे, हीच भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दिली. पोलिसांना सांगितलं, इथे दिल्ली नाही, हा माझा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या माझ्या मुलांच्या कॉलरला धक्का लागला नाही पाहिजे. जर का काय झालं तर महाराष्ट्र सैनिक बघून घेतील, असा थेट इशारा सरकारला त्यांनी दिला होता. मित्रांनो, नेमकं काय घडलंय? फडणवीसांच्या नाकात आणि शिंदेंच्या नाकात दम का आणला गेला आहे, हा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. आणि नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला कसं ललकारलंय. देशाच्या राजकारणातील ही पहिली अपडेट अशी असेल की ज्याने ठाकरे ब्रँडने आता संपूर्ण उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, मुंबईत असाल, महाराष्ट्रामध्ये कुठे असाल, परंतु तुम्ही ठाकरेंना विसरू शकत नाही, ठाकरे ब्रँडला विसरू शकत नाही. महाराष्ट्रात शिंदेंची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यानंतर काँग्रेस, हे सगळे पक्ष असताना मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका येऊ नये म्हणून जे घराच्या बाहेर आले आणि ज्यांनी सरकारला इशारा दिला, दम दिला की गाठ आमच्याशी आहे, असं म्हणत सरकारला देखील काही करता आलं नाही. मुंबईमध्ये लाखोंचे मोर्चे निघाले. मुंबईत 24 जुलै रोजी निघालेला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा मोर्चा, आणि या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी. ही ताकद बघूनच आज 25 जुलै रोजी देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. उद्या जर हे आंदोलन चालू राहिलं तर मुंबईतून शिवाजी पार्क या ठिकाणावरून सगळ्यात मोठं आंदोलन देशात होतं आहे. देशात, जगात संदेश जाईल. ठाकरेंनी नव्हे तर या संपूर्ण देशामध्ये सध्या किती प्रचंड प्रमाणात राग आहे. नंतर नरेंद्र मोदींचा देखील राजीनामा घ्यावा लागेल. या सगळी माहिती मुंबईतून मुंबई सत्ताधाऱ्यांनी केंद्राला दिली आणि केंद्रातून लगेच तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला. मित्रांनो, सांगायचं एवढंच की ठाकरे ब्रँडची पॉवर महाराष्ट्रात किती आहे. ठाकरेंनी केंद्रातील नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांच्या नाकात दम आणला. महाराष्ट्रात फडणवीस घाबरले, शिंदे घाबरले. ठाकरे ब्रँड समोर आता कुणाचंही चालणार नाही. अशा प्रकारचं मुंबईत एक मोठं वादळ ठाकरेंनी तयार केलं होतं. आणि हीच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा असा आदर्श आहे. सगळं शांत असताना मुलांवरती होणारा अत्याचार, लाठीचार्ज, या सगळ्या घडामोडी डोळ्याने सगळे पाहत आहेत, परंतु कोणाची हिंमत नव्हती पोलिसांना लढायची. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या मुलांना सोडायची हिंमत फक्त ठाकरेंमध्ये होती, आणि ती ठाकरेंनी हिंमत दाखवली. मित्रांनो, ही राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाची सुरुवात आहे. ज्या शिक्षण मंत्र्यांची पहिली विकेट पडली, अशा आगामी काळामध्ये केंद्रातील अनेक मंत्र्यांच्या विकेट आम्ही पाडणार आहोत, असा थेट इशारा अभिजित दीपके यांनी दिला आहे. अभिजित दीपके यांच्या पाठीमागे आमची सगळी ताकद उभी राहील, असं म्हणत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी थेट अभिजित दीपकेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देश पातळीवरती आगामी काळात खूप मोठं राजकीय आंदोलन उभं राहील.
आणि त्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे सोबत असतील, ही महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी बातमी आहे मित्रांनो. आपण जर पाहायला गेलो तर ठाकरेंनी मात्र सध्या फडणवीसांची, शिंदेंची झोप उडवली होती आणि केंद्राच्या नाकात दम आणला होता की ठाकरेंनी जर ठरवलं तर प्रत्येकाला माघार घ्यावीच लागते. हा ठाकरेंचा विजय आहे, हा तरुणांचा विजय आहे, हा युवा शक्तीचा विजय आहे असं म्हणायला गेलो तर हरकत नाही. कारण ठाकरे मुंबईकरांच्या पाठीमागे सगळ्या पूर्ण मोर्चांमध्ये होते. असा कोणताही राजकीय पक्ष, कोणताही नेता घेतला तर तो प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी झाला नव्हता. मात्र ठाकरेंनी ते करून दाखवलं. यामुळे मित्रांनो आपण म्हणतोय की ठाकरे ब्रँड महाराष्ट्राचा असा ब्रँड आहे, सत्ताधाऱ्यांच्या नाकात दम आणतो आणि या देश पातळीवरती पुन्हा एकदा लढायला तयार होतो. आपण देखील ठाकरेंची प्रेरणा असाल तर खाली नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त करा. फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड.